नमस्कार, मी शिल्पा नंदकिशोर महाजन। आज आपण बनवणार आहोत ढेमशाची भाजी। ती भाजी आपल्याला चव महाराष्ट्राची गरम मसाला व चव महाराष्ट्राची 5 मसाला वापरून बनवायची। खूप युनिक टेस्टी अशी भाजी बनणार आहे आपली चव महाराष्ट्राची मसाले वापरून। चला तर आपण त्याचं साहित्य बघून घेऊ। आपल्याला लागणार आहे कांदा, हिंग, आलं लसूण वाटून घेतलंय, सेंदो मीठ, हळद, हे फोडणीसाठी जिरं घेतलंय, हे ढेमस याला गोल भेंडी म्हणतात, याला मी चिरून घेतले बारीक। तर हे शेंगदाण्याचं कूट आहे। हा चव महाराष्ट्राची 5 मसाला, चव महाराष्ट्राची गरम मसाला घेतला 1 चमचा, दोघही मी 1-1 चमचा घेतलाय, टोमॅटो आणि कढीपत्ता। आपण कृतीला सुरुवात करू। आता आपण कढईमध्ये तेल घेणार आहोत। तेल तापलंय, आता आपल्याला जिरं घालायचंय, त्यात हिंग घालणार आहोत आपण, कढीपत्ता घालायचा, आलं लसणाची पेस्ट घालायची आपल्याला। कांदा घालून घेऊ आपण, कांदा छान परतून घेऊ। कांदा आपला छान परतून झालाय, त्यात आपण घालणार आहोत चव महाराष्ट्राची गरम मसाला 1 चमचा। त्यासोबत आपण घालणार आहोत चव महाराष्ट्राची 5 मसाला, हा मसालाही आपण 1 चमचा घालणार आहोत। मसाला घातल्याबरोबर अगदी घरात असा सुगंध पसरलाय। चव महाराष्ट्राची हा मसाला अतिशय युनिक असा आहे व चविष्ट आहे। भाजी तशीच चविष्ट होणार आहे आपली। त्यात आपण घालणार आहोत आता टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला त्यात घालायचं आहे थोडं पाणी। आता आपण हे 5 मिनिटं शिजू देणार आहोत। टोमॅटो आपला छान मऊ झालाय। आता यात आपल्याला आता घालायचं हे ढेमसं चिरून घेतलेलं, याला छान अशी मसाल्यांची कोटिंग करायची आहे। खरंच खूप चव महाराष्ट्राची मसाल्यांची चव अप्रतिम आहे। वास अगदी सुगंध असा पसरलाय घरात। त्याला छान आता कोटिंग करायची आहे। याला आपल्याला हळद घालायची गरज नाही आहे, तरी पण आपण मसाल्यांमध्येच त्याला कलर आलेला आहे, तरी आपण थोडी चिमूटभर हळद घालणार आहोत आणि चवीपुरतं मीठ। आता यात आपल्याला 1 वाटी गरम पाणी घालून घ्यायचं आहे। गरम पाणी घातल्यानंतर आपण याला पुन्हा 5 ते 7 मिनिटं शिजू देणार आहोत, छान मऊ होईपर्यंत। ढेमसा आता आपलं छान शिजलंय आणि मसाले त्यात छान एकजीव झालेत। यात आपण थोडं अजून पाणी घालणार आहोत। पाण्याला उकळी आली की आपण यात दाण्याचं कूट घालून घेऊ। आता यात आपण दाण्याचं कूट घालून घेऊ। कुठलंही वाटण न करता अगदी झटपट सोपी चव महाराष्ट्राची मसाले वापरून ही भाजी अगदी छान झाली आहे। त्याला आपण पुन्हा 2 मिनिट होऊ देऊ। कुठलेही वाटण न वापरता फक्त चव महाराष्ट्राची यांचा गरम मसाला व 5 मसाला वापरून आपली भाजी अतिशय अशी उत्तम झालेली आहे। रंगही भाजीला अतिशय सुरेख आलेला आहे। चला आपण भाजी आता सर्व करून घेऊ, खाण्यासाठी तयार आहे भाजी आपली। आपली चव महाराष्ट्राची मसाले वापरून ढेमशाची भाजी तयार आहे। खरंच चव महाराष्ट्राची मसाल्यांची चव अगदी युनिक आहे। पुन्हा पुन्हा हे मसाले वापरावे व त्यांची चव आपण इतरांनाही द्यावी अशी ही चव आहे। मी महाराष्ट्राची चव मसाले वापरले, तुम्हीही नक्कीच एकदा ट्राय करा। सर्वांची मनं जिंकणारी अशी चव या मसाल्यांची आहे। धन्यवाद।